आज आपल्याला शिकायचं आहे एनामेलस बिहेवियर ऑफ वॉटर. आता एनामेलस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचं असंगत आचरण. नावामध्येच दिलेलं आहे एनामेलस, असंगत आचरण. तर असंगत म्हणजे काय, तर सगळ्यांचं. एनामेलस म्हणजे असंगत म्हणजे नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळं, ज्याच्यामध्ये रेग्युलर जनरलायझेशन असतं ते नाही घडत, जनरलायझेशन पेक्षा वेगळं. आता याच्या अगोदर आपण शिकलेलो आहोत. जनरली काय होतं, टेम्परेचर ज्या वेळेला वाढतं त्यावेळेला तो ऑब्जेक्ट, सुरुवातीलाच आपण पाहिलंय टेम्परेचर इन्क्रीज झालं तर तो ऑब्जेक्ट काय होतो, तर तो एक्सपांड होतो. एक्सपांड म्हणजे काय, विस्तार पावणे, मोठा होतो. आता तो ऑब्जेक्ट एक्सपांड पावतो, मोठा होतो, म्हणजेच त्याचं व्हॉल्यूम वाढतं, व्हॉल्यूम इन्क्रीज होतं. आता हे जनरलायझेशन आहे. आता या जनरलायझेशन मध्ये आपल्याला काय आलं, टेम्परेचर इन्क्रीज, इट एक्सपांड्स, इट्स व्हॉल्यूम एक्सपांड्स. देअरफॉर जनरली आपण असं म्हणू शकतो, when temperature increase, its volume increases, the object expands. आणि डिक्रीजच्या वेळेला, ज्या वेळेला टेम्परेचर डिक्रीज होतं, आता डिक्रीज होणं म्हणजे कमी होणं, त्यावेळेला तो ऑब्जेक्ट कॉन्ट्रॅक्ट पावतो, तो ऑब्जेक्ट आकुंचन पावतो, म्हणजे त्याचं व्हॉल्यूम कमी होतं. आता त्याचं व्हॉल्यूम कमी होतं. आता परत जनरलायझेशन जास्त सांगण्याची तशी काही गरज नाही, कारण एकदा लक्षात आलं की काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तापमान वाढलं की तो एक्सपांड पावणार आहे, कमी झालं म्हणजे त्याला कूल केलं की तो आकुंचन पावणार आहे, तो कॉन्ट्रॅक्ट पावणार आहे. परंतु याला अपवाद आहे, ते म्हणजे वॉटर. आता पाण्याच्या एनामलस बिहेवियरची इयत्ता 7वी मध्ये चर्चा झालेली आहे, थोडस डिस्कशन हे झालेलंच आहे. आणि तोच भाग पुन्हा आहे. काय म्हटलंय पहा, पाण्याला एक्सेप्शनल बिहेवियर आहे. एक्सेप्शनल म्हणजे अपवादात्मक असं बिहेवियर आहे. जर पाणी 0 ते 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण हीट केलं, इट कॉन्ट्रॅक्ट्स instead of expanding. Generally when temperature increases, it expand. ते विस्तार पावतं, त्याचं आकारमान वाढतं. पण पाण्याच्या बाबत 0 ते 4 डिग्री सेल्सिअस मध्ये ते कॉन्ट्रॅक्ट पावतं. म्हणजे 0 ते 4 डिग्री सेल्सिअस ज्या वेळेला टेम्परेचर असेल त्या पाण्याचं, 0 कडून 1 झालं, 1 कडून 2 झालं, 2 कडून 3 झालं, 3 कडून 4 झालं, तर त्याचं व्हॉल्यूम वाढण्याऐवजी कमी होतं. आता निसर्गाचा हा चमत्कार आहे. आता याचा फायदा निसर्गाला कसा होतो वगैरे ते पुढे आपण पाहू. आणि 4 डिग्री सेल्सिअसला ते मिनिमम असतं ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन. आता हे अंडरलाईन करून ठेवा, एक्झामला कुठेतरी येऊ शकतं. पाण्याचं मिनिमम व्हॉल्यूम कधी असतं, तर 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याचं व्हॉल्यूम हे मिनिमम असतं. म्हणजे 4 डिग्री सेल्सिअसला वॉटर हॅज मिनिमम व्हॉल्यूम. 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याचं मिनिमम व्हॉल्यूम हा शब्द खूप खूप महत्वाचा आहे, म्हणून 2-3 वेळा रिपीट केलाय. आता 4 डिग्री सेल्सिअसच्या पुढे जर त्याला उष्णता दिली
तर मात्र ते नियमाप्रमाणे अगदी सरळ ते एक्सपांड पावतो. म्हणजे पुन्हा 4 पासून ते अगदी सरळ होतं, ते एक्सपांड पावतो, त्याचं व्हॉल्यूम वाढतं. पण 4 पासून खाली त्याला कूल केलं की काय व्हायला पाहिजे? जनरली आपण आता शिकलो, कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे. पण 4चं 3 झालं, 3चं 2 झालं, ते कॉन्ट्रॅक्ट होण्याऐवजी ते एक्सपांड होतं. आणि हे असंगत बिहेवियर आहे, अनॉमलस बिहेवियर आहे. आणि तेच इथं महत्वाचं आहे. द बिहेवियर ऑफ वॉटर बिटवीन इट्स टेम्परेचर फ्रॉम 0 to 4 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड अनॉमलस बिहेवियर. आता यालाच म्हणायचं अनॉमलस बिहेवियर. जर 1 किलोग्रॅम पाण्याचं तापमान 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत पासून वाढवायला सुरुवात केलं अँड व्हॉल्यूम इज प्लॉटेड एज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर, वी गेट ग्राफ. आता ग्राफ आपल्याला पुढे काढून दाखवलेलं आहे. 1 किलोग्रॅम पाणी घेतलं, त्याला उष्णता दिली आणि त्याच्या टेम्परेचर मध्ये जो बदल आहे तो होणारच आहे. आपल्याला इथं काय शिकायचं आहे? व्हॉल्यूम, त्याचं आकारमान कसं बदलतं हे शिकायचंय. परत एकदा त्यांनी दिलेलं आहे 4 डिग्री सेल्सिअसला वॉटरचं व्हॉल्यूम मिनिमम आहे, म्हणजे डेन्सिटी मॅक्झिमम. आता हा काय विषय कळायला नसेल तुम्हाला, समजून देतो. डेन्सिटीचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय आहे? मास अपॉन व्हॉल्यूम. थोडक्यात ज्या वेळेला डिनॉमिनेटर वाढतो, छेद वाढतो, त्यावेळेला अपूर्णांकाची किंमत, फ्रॅक्शनची व्हॅल्यू कमी होते. हा नियम आहे. आणि व्हॉल्यूम म्हणजे इथं असणारा छेद कमी होतो, किंमत वाढते. आता काय सांगितलं? ऍट 4 डिग्री सेल्सिअस काय आहे? व्हॉल्यूम ऑफ वॉटर, पाण्याचं व्हॉल्यूम कसं दिलंय? मिनिमम. मिनिमम आहे, कमी आहे. आता 4 डिग्री सेल्सिअसला जर वॉटरचं व्हॉल्यूम मिनिमम असेल, म्हणजे हा जो डिनॉमिनेटर आहे हा मिनिमम म्हणजे काय? कमी आहे. आता याचा परिणाम काय होणार? डिनॉमिनेटर लहान असताना फ्रॅक्शनची व्हॅल्यू, अपूर्णांकाची किंमत वाढणार. म्हणजेच 4 डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूम ऑफ वॉटर मिनिमम आहे, म्हणजेच त्यावेळेला डेन्सिटी कमी होणार का जास्त होणार? मॅक्झिमम. मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त. डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्झिमम ऍट 4 डिग्री सेल्सिअस. पाण्याची जी डेन्सिटी आहे ती मॅक्झिमम 4 डिग्री सेल्सिअसला आहे. आता याच्यामध्ये उलटा सुलटा प्रश्न विचारला तर फसू नका. व्हॉल्यूम मिनिमम आहे आणि म्हणून डेन्सिटी मॅक्झिमम आहे. व्हॉल्यूम मिनिमम आहे, त्याला रिझन तुम्हाला दिले आहे. व्हॉल्यूम मिनिमम आहे म्हणून डेन्सिटी मॅक्झिमम आहे. आता डेन्सिटी जर जास्त असेल तर काय होणार सांगा? पाण्याची डेन्सिटी किती आहे? तुम्हाला माहिती आहे पाण्याची डेन्सिटी किती आहे? माहिती असायला पाहिजे. तर 1. हा पुन्हा प्रश्न येईल, अरे 1 म्हणजे काय? त्याला युनिट आहे का नाही? डेन्सिटीचं युनिट काय असू शकतं? जरा गेस करा बरं. जो फॉर्म्युला आहे ना, या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला डेन्सिटीचं युनिट गेस करता येईल. एमकेएस युनिट गेस करा. मासचं एमकेएस युनिट केजी आहे आणि व्हॉल्यूमचं मीटर क्यूब आहे, त्यामुळे मग डेन्सिटी इज इक्वल टू किलोग्रॅम पर मीटर क्यूब. हा बरोबर आहे. तर डेन्सिटीचं युनिट या ठिकाणी जे आहे, मासचं युनिट किलोग्रॅम, व्हॉल्यूमचं युनिट मीटर क्यूब, त्याच्यावरून पाण्याची जी डेन्सिटी आहे
1 किलोग्रॅम पर मीटर क्यूब MKS मध्ये आहे. आता हे अत्यंत योग्य उत्तर आहे. मला हे सांगा की पाण्याच्या डेन्सिटी मध्ये 4 डिग्री सेल्सिअसला काय चेंज झालेला आहे? पाण्याच्या डेन्सिटी मध्ये काय चेंज झाला? मॅक्झिमम झालं. हा, डेन्सिटी मॅक्झिमम झाल्यामुळे आता काय होईल? नेमकं काय होणार सांगा बरं. डेन्सिटी मॅक्झिमम झाली, डेन्सिटी वाढली, तर त्या वेळेला 4 डिग्री सेल्सिअसचं पाणी कुठं जाणार? 4 डिग्री सेल्सिअसचं वॉटर आता कुठं जायला पाहिजे? वर कोण राहतं? ज्याची डेन्सिटी कमी आहे तो राहतो का जास्त आहे तो राहतो? पाण्यामध्ये दगड टाकला की तो दगड पाण्यामध्ये बुडतो. मग पाण्याची डेन्सिटी जास्त असते का दगडाची डेन्सिटी जास्त असते? दगडाची डेन्सिटी जास्त असते. म्हणजे ज्याची डेन्सिटी जास्त आहे तो पदार्थ त्यामध्ये त्या लिक्विड मध्ये बुडणार. इथं आपण पाण्याचं डिस्कशन करतोय. आता ज्या वेळेला 4 डिग्री सेल्सिअसचं पाणी जड झालं, डेन्सिटी वाढली म्हणजे ते काय झालं? जड झालं ना. त्यामुळे ते कुठं जाणार? बॉटमला जाणार, तळाला जाणार. वरून पाणी ते खाली जाणार. बरोबर. जास्त डेन्सिटीचं वॉटर हे खाली जाणार, म्हणजे कमी डेन्सिटीचं पाणी वर येणार. आता 5 डिग्री सेल्सिअस, 6 डिग्री सेल्सिअस, 7 डिग्री सेल्सिअस, 3 डिग्री सेल्सिअस, आता हे जे काही टेम्परेचर असतील त्या सगळ्यापेक्षा 4 डिग्री सेल्सिअसचं पाणी खाली जाणार. आपण शिकलोय पाण्यामध्ये कन्व्हेक्शन करंट निर्माण होतात आणि या कन्व्हेक्शन करंटमुळं त्यावेळेला सुद्धा शिकलो कन्व्हेक्शनमुळं उष्णता दिल्यानंतर जे पाणी हलकं होतं, जे लाईट होतं ते वर जायला लागतं आणि वरचं जड पाणी खाली यायला लागतं. असे कन्व्हेक्शन करंट निर्माण होत होते. आता इथं सुद्धा तेच होतं. 4 डिग्री सेल्सिअसचं वॉटर खाली येतं. खालचं जे पाणी आहे आता जे हलकं आहे ते थोडं वर जाऊ लागतं. आता वर पाणी ज्या वेळेला जायला लागतं, आजूबाजूला जर थंडी असेल तर पाण्याचा, आता समजा हा तलाव आहे, या तलावामध्ये टॉपला जे पाणी आहे, थंडीच्या दिवसामध्ये टॉपला जर जे पाणी आहे त्याचे टेम्परेचर थंडीच्या दिवसात काय होईल? थंडीच्या दिवसामध्ये त्या पाण्याचं टेम्परेचर काय होणार? डिक्रीज होणार, कमी होणार. कमी होणार. हा, त्या पाण्याचं टेम्परेचर कमी होतं आणि हे टेम्परेचर कमी झालं की हळूहळू हळूहळू जसं जसं टेम्परेचर त्याचं कमी होईल, समजा 4 डिग्री सेल्सिअस आहे, 4 वाल्याचं या ठिकाणी मॅक्झिमम डेन्सिटी होणार, ते खाली जाणार, खालचं पाणी वर येणार. समजा 3 डिग्री, 2 डिग्री, 1 डिग्री आणि 0 डिग्री झालं. 0 डिग्री सेल्सिअस झालं की पहिल्यांदा 0 डिग्री सेल्सिअस जे टेम्परेचर आहे ते वरचं होणार का खालचं होणार? तळ्याच्या बॉटमचं होणार का टॉपचं होणार? गेस करा जरा. टॉपचं होणार. कुठलं? टॉपचं पाणी पहिल्यांदा 0 कडे पोहोचणार. बरं, 0 कडे ते पाणी पोहोचलं की त्याचं काय व्हायला पाहिजे? ऍक्च्युअली आईस व्हायला पाहिजे, बर्फ व्हायला पाहिजे. आणि त्याचं बर्फ होतं आणि बर्फाची घनता ही कमी आहे. आता बर्फाची घनता का बरं कमी आहे? बर्फाची घनता ही का कमी आहे? डेन्सिटी का कमी आहे? हे सुद्धा कळायला पाहिजे ना. 0 डिग्री सेल्सिअसला आईस झालं ना. 0 डिग्री सेल्सिअसला 0 डिग्री सेल्सिअसला आईस झालं, त्याची डेन्सिटी पाण्यापेक्षा का कमी आहे? त्याचं व्हॉल्यूम जास्त आहे म्हणून. एकदम बरोबर.
जसं जसं तुम्ही 4 डिग्री सेल्सिअस कडून 3 कडे, 2 कडे, 1 कडे, 0 कडे येता, टेम्परेचर कमी होतं, पण व्हॉल्यूम काय होतं त्यावेळेला? तर व्हॉल्यूम मध्ये त्यावेळेला वाढ होते. आणि व्हॉल्यूम वाढल्यामुळे त्याची डेन्सिटी कमी होते. आणि डेन्सिटी कमी झाली त्यामुळं बर्फ 0 डिग्री सेल्सिअसचं जे बर्फ आहे तर ते पाण्यावर फ्लोट होतं, ते पाण्यावर तरंगतं. म्हणजे इथं तुम्हाला आणखी एक विषय समजला, बर्फ पाण्यावर का तरंगतं? तर डेन्सिटी ऑफ आईस इज लेस दॅन वॉटर. पाण्यापेक्षा या बर्फाची डेन्सिटी कमी असते, कारण त्याचं व्हॉल्यूम वाढलेलं असतं आणि त्याच कारणामुळं हे बर्फ पाण्यावर तरंगतं. आता याचा फायदा काय होतो पहा. बर्फ पाण्यावर तरंगल्यामुळे लेक मध्ये वर बर्फ दिसतं आणि हे जे आईस आहे ना, हे बॅड कंडक्टर ऑफ हीट आहे. उष्णतेचं दुर्वाहक आहे. आणि म्हणून काय घडून येतं, वर असलेली उष्णता, वरची थंडी ही खालीपर्यंत पोहोचत नाही. म्हणजे या लेक मध्ये वर आईस असेल आणि त्याच्या खाली आपण बघितलं 4 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचर ज्या वेळेला पाण्याचं होतं त्यावेळेला डेन्सिटी ही मॅक्झिमम असल्यामुळे ते पाणी खाली गेलेलं असतं. त्यामुळे 4 डिग्री सेल्सिअसचं पाणी खाली असतं आणि ते पाणी बर्फ त्याचं होत नाही. वर 0 डिग्री सेल्सिअस पाण्याचं टेम्परेचर होतं, त्याचं बर्फ होतं. बर्फ बॅड कंडक्टर ऑफ हीट आहे, त्यामुळे वरची उष्णता, थंडी खालीपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे बर्फ वर तसंच राहतं आणि त्याच्या खाली असणारं 4 डिग्री सेल्सिअसचं, 3 डिग्री सेल्सिअसचं जे पाणी आहे ते तसंच राहतं. आणि त्यामुळे जीवसृष्टी जी आहे त्या पाण्यामध्ये असणारी ती मात्र सेफ राहते. म्हणजे अनॉमलस बिहेवियरची जी प्रॉपर्टी आहे ती किती उपयोगाला आहे, किती निसर्गासाठी फायद्याची आहे पहा बरं. अनॉमलस बिहेवियर समजून घेण्यासाठी जो ग्राफ आहे तो ग्राफ आपल्याला इथं दिलेला आहे. तो ग्राफ आता आपण स्टडी करू. यामध्ये जर आपण पाहिलं तर एक्स अक्षावर टेम्परेचर प्लॉट केलंय आणि वाय अक्षावर व्हॉल्यूम प्लॉट केलंय. आता टेम्परेचर 0 पासून इथं 10 डिग्री सेल्सिअस पर्यंत दाखवले. ज्या वेळेला 0 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर आहे म्हणजे ज्याचा आईस आहे त्यावेळेला त्याचं जे व्हॉल्यूम आहे 1000.10 दाखवलं. आता जसं जसं टेम्परेचर वाढायला लागलं, आता टेम्परेचर ज्या वेळेला वाढायला लागतं त्यावेळेला याच्यामध्ये कसा चेंज होत गेलाय बघा. इथं साधारण 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरच्या वेळेला 1000.05 आहे. 2 ला आणखी कमी झालं, 3 ला आणखी कमी आणि 4 डिग्री सेल्सिअसला तर ते 1000 आहे. म्हणजे या ठिकाणी 4 डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूम कमी झालं आणि व्हॉल्यूम कमी झालं तर त्यावेळेला डेन्सिटी ही मॅक्झिमम असते. आणि हेच इथं समजून घ्यायचं आहे की 0 पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत ज्या वेळेला पाण्याचं टेम्परेचर वाढत जातं त्यावेळेला त्याचं जे व्हॉल्यूम आहे हे व्हॉल्यूम कमी 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 होत आले. 1010, 1005, 1000 तर व्हॉल्यूम कमी कमी होत आलं आणि व्हॉल्यूम जसं जसं कमी कमी होत आलं तसं तसं त्या वेळेला डेन्सिटी ही वाढणार आहे आणि म्हणून 4 डिग्री सेल्सिअसचं पाणी खाली बुडून राहतं. आता 4 पासून पुढे जर तुम्ही गेला तर मात्र टेम्परेचर जसं जसं वाढलं
तसं तसं व्हॉल्यूम पहा वाढत चाललेलं आहे. अगदी 10 डिग्री सेल्सिअसला आपण पाहतोय 1000.20च्या आसपास आहे ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब पर ग्रॅम. इथं व्हॉल्यूम देताना ते चुकलेलं आहे, त्यांचं युनिट सीएम क्यूब पर ग्रॅम असं दिलंय. तर त्या ठिकाणी द्यायला पाहिजे होतं ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब असं युनिट द्यायला पाहिजे होतं. ते दुरुस्त करून घ्या. स्टडी ऑफ एनामिलस बिहेवियर विथ और युजिंग होप्स ॲपॅरेटस. आता एनामिलस बिहेवियर होप्सच्या ॲपॅरेटसच्या सहाय्यानं स्टडी करायचं. आता हे होप्स ॲपॅरेटस काय आहे हे थोडंसं समजून घेण्यासाठी तुम्हाला पुस्तकात दिलेली 5.5 फिगर ऑब्झर्व करा. ही 5.5 फिगर आहे, होप्स ॲपॅरेटस म्हटलंय. तर हे एक सिलेंड्रिकल उंच असं दंडगोलाकृती हे कंटेनर आहे आणि याच्या मध्यभागी असा एक फ्लॅट बाउल अटॅच केलेला आहे. त्याचबरोबर या फ्लॅट बाउलच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला थर्मामीटर लावण्याची सोय केलेली. टेम्परेचर या ठिकाणी मोजता यावं त्यासाठी हे थर्मामीटर्स आहेत. आता फ्लॅट बाउल हे सिलेंड्रिकल कंटेनरवर बसवलेलं आहे हे लक्षात घ्या. आणि या सिलेंड्रिकल कंटेनर मध्ये वॉटर इज फिल्ड इन द सिलेंड्रिकल कंटेनर अँड अ मिक्सचर ऑफ आईस अँड साल्ट. पाणी, आईस, साल्ट. आता आईस आणि साल्ट हे फ्रीजिंग मिक्सचर आहे. म्हणजे याचा उपयोग गोठवण्यासाठी केला जातो, फ्रीजिंग करण्यासाठी केला जातो. फ्रीजिंग मिक्सचरचा यूज केल्यामुळं ते लिक्विड म्हणा, ते सोल्युशन म्हणा, लवकर गोठतं, लवकर फ्रीज होतं. आता याच्यामध्ये वॉटर ह्या सिलेंड्रिकल कंटेनर मध्ये आहे आणि फ्रीजिंग मिक्सचर जे आहे ते या फ्लॅट बाउल मध्ये आहे. तर परत एकदा लक्षात घ्या, पाणी सिलेंड्रिकल कंटेनर मध्ये फक्त पाणी आहे आणि फ्रीजिंग मिक्सचर जे आहे ज्यामध्ये साल्ट आणि आईस आहे ते मात्र या फ्लॅट बाउल मध्ये आहे. या ठिकाणी टॅप टाईप सोय केलेली आहे की याच्यातून या फ्रीजिंग मिक्सचर मधून पडणारे जे पाणी आहे हे खाली पडावं, त्यामुळे ही सोय केलेली आहे. थोडस लक्षात आलं तरी तुम्हाला हा भाग समजून जाईल की काय केलेलं आहे. आता एनामिलस बिहेवियर ऑफ वॉटरचा स्टडी करत असताना या ठिकाणी जे T1 आणि T2 हे थर्मामीटर्स आहेत. प्रत्येक 30 सेकंदानंतर तुम्हाला या टेम्परेचरची नोंद घ्यायची आणि त्यावेळेला तुम्हाला हा जो ग्राफ आहे हा ग्राफ प्लॉट करायचा आहे. म्हणजे टेम्परेचर आणि त्यासाठी लागणारा वेळ हा ग्राफ प्लॉट करायचा आहे. त्यांनी टेम्परेचर y ऍक्सिस वर घेतलेले आणि टाइम x ऍक्सिस वर घेतलेला. जर आपण हा जो ग्राफ पाहिला तर 5.6 फिगर ही जी फिगर आहे या फिगर मध्ये हा ग्राफ त्यांनी दिलेला आहे. पाठीमागचा ग्राफ नाही, हा ग्राफ. टाइम x ऍक्सिस वर प्लॉट केलेला आहे, टेम्परेचर y ऍक्सिस वर प्लॉट केलेला आहे. 5, 10, 15, 20, 25, 30 मिनिट झाल्यानंतर या टेम्परेचर मध्ये काय चेंज दिसून येतोय, काय शेप दिसून येतोय हे पाहायचंय. हे T1 हे टेम्परेचर आहे. T1 हा थर्मामीटर जो आहे तो आणि T2 हा थर्मामीटरचा हा ग्राफ आहे. आता T1 हा जो थर्मामीटर आहे तो फ्लॅट बाउलच्या खाली आहे आणि T2 हा थर्मामीटर हा फ्लॅट बाउलच्या वर आहे. मग या दोन थर्मामीटरनी वेगवेगळी कन्क्लुजन म्हणजेच वेगवेगळी टेम्परेचर का बरं दाखवली असतील. आता हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. सुरुवातीला अगदी इनिशियली हा जो ग्राफ तुम्हाला दाखवतोय की T1 आणि T2 हे टेम्परेचर आयडेंटिकल दाखवतात. एकदम स्टार्टिंगला पहा कुठून झालेली आहे सुरुवात. T1 आणि T2 ची 12 डिग्री सेल्सिअस पासून झाली, म्हणजे आयडेंटिकल आहेत, एक सारखं एक समान टेम्परेचर
हे या ठिकाणी दाखवत आहे. तर पुढे पुढे मात्र या टेम्परेचर मध्ये चेंज होत गेलेला आहे. या ठिकाणी जे चेंजेस घडून येत आहे T1 आणि T2 यांची सुरुवातीचे टेम्परेचर आयडेंटिकल असताना सुद्धा एकाच सिलेंड्रिकल कंटेनर मधलं जे पाणी आहे तेच ते मेजर करतायत, त्याचंच टेम्परेचर मेजर करतायत. तरी सुद्धा जसं जसं वेळ जातो तसं हा जो T1 आहे, T1 थर्मामीटर म्हणजे फ्रीजिंग मिक्सचरच्या खाली असणारा, तर त्याचं जे टेम्परेचर आहे डिक्रीजेस फास्ट आणि T2चं टेम्परेचर डिक्रीजेस स्लोली. आता ग्राफ मध्ये आपण हेच पाहू. हे आहे T1. आता पहा 5 मिनिट झाल्यानंतर याचं जर टेम्परेचर बघितलं तर साधारणपणे 9 डिग्री सेल्सिअसच्या 9:30च्या आसपास असेल. आणि त्यावेळेला T2चं टेम्परेचर किती आहे? ग्राफ मध्ये पहा. ग्राफ बघितला की लगेच कळतंय. T2चं टेम्परेचर 12च्या आसपासच आहे. त्यानंतर 10 मिनिट्सला चला, 10 मिनिट्स कडे या. गेस करा, 10 वरून आपण परपेंडिक्युलर वर चाललो आणि तिथून 8 पेक्षा खाली साधारणपणे 7 डिग्री सेल्सिअस आहे. आणि T2 पण जावा, तसंच वर T2 कडे जावा. आता कुठंतरी 11:30, 11 असं काहीतरी त्या दरम्यान वाटतंय. थोडक्यात जसं जसं आता अगदी 20 मिनिटाला तुम्ही गेला तर T1 किती आहे पहा, अगदी 5 डिग्री सेल्सिअस आहे. आणि त्यावेळेला मात्र T2 किती आहे तर 7, 7:30 असेल, कमी जास्त इकडे तिकडे असेल. आता इथं जे इंटरसेक्शन दिसतोय T1 आणि T2चा, तो काय दाखवतोय? हा इंटरसेक्शन झालेला काय दाखवतोय तिथं? दोन्ही थर्मोमीटर सेम टेम्परेचर दाखवत आहे. कारण आता काय दिसतंय, T1 पण 4 दाखवत आहे आणि T2 पण 4 दाखवत आहे. सुरुवातीला T1 या थर्मोमीटरचं टेम्परेचर खूप वेगानं खाली आलं. पण अशी एक वेळ आली की दोन्ही थर्मोमीटर 4-4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दाखवू लागले. आणि एकदा 4-4 डिग्री सेल्सिअस थर्मोमीटर टेम्परेचर दाखवू लागले, परत मात्र आता सगळंच बदलत गेलं. काय झालं, हा जो T2 थर्मोमीटर आहे म्हणजे बाउलच्या वरचा थर्मोमीटर आहे, हा लगेच या ठिकाणी कुठपर्यंत पोहोचलाय पहा. लगेच या ठिकाणी कुठपर्यंत पोहोचला, 0 डिग्री सेल्सिअसला. आणि हा मात्र आहे असाच खूप वेळ आहे आणि परत खूप वेळानंतर हा 0 कडे पोहोचला. आता याच्यातून आपल्याला जे गेस करायचे आहे, होप्स ॲपॅरेटसनी काय सांगितलं तर सुरुवातीला फर्स्ट इनिशियली हा जो T1 थर्मोमीटर आहे याचं टेम्परेचर फास्ट डिक्रीज झालं आणि T2चं टेम्परेचर स्लोली डिक्रीज झालं. पण एकदा का दोन्ही थर्मोमीटर किती डिग्री सेल्सिअस तापमान दाखवू लागले? आता सांगितलं होतं, एकदा का दोन्ही थर्मोमीटर 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दाखवू लागले, तिथून मात्र सगळं पारडं पलटलं. T1चं जे स्लोली फास्टली डिक्रीज कमी होत होतं त्याचं आता उलट झालं. आणि T2चं टेम्परेचर मात्र काय होऊ लागलं, T2चं टेम्परेचर कमी होऊ लागलं. पहा, once the temperature T1 of the lower part reaches 4 degree Celsius, लोअर पार्टचं 4 डिग्री सेल्सिअस तापमान झालं की त्या वेळेला त्या ठिकाणी ते स्टेबल राहते. आता का स्टेबल राहतं याचं रिझन पण आपण डिस्कस केलंय ना. ते 4 डिग्री सेल्सिअसला का बरं स्टेबल राहतं
4 डिग्री सेल्सिअसला त्याचं जे व्हॉल्यूम आहे, काल तुम्हाला लिहून दाखवलं होतं पाठीमागच्या ह्याच्यामध्ये, तर हे थोडस गेस करा. 4 डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज मिनिमम. आता व्हॉल्यूम मिनिमम आहे म्हणजे डेन्सिटी कमी आली, मॅक्झिमम. डेन्सिटी मॅक्झिमम आली. व्हॉल्यूम कमी आहे, डेन्सिटी मॅक्झिमम आहे, आणि डेन्सिटी मॅक्झिमम असल्यामुळं ते जे पाणी आहे ते वर जाणार आहे का? वर जाऊ शकतं का? नाही जाऊ शकत. कारण वर कोणतं असणार पाणी? ज्याची डेन्सिटी कमी असेल ते पाणी वर असणार आणि जास्त डेन्सिटीचं पाणी खाली असणार. या ठिकाणी जास्त डेन्सिटी पाण्याची 4 डिग्री सेल्सिअसला बनली, ते पाणी बॉटमला येऊन स्थिर झालं. आणि त्यामुळे या आता त्यानंतर वरच्या पाण्याचं टेम्परेचर मात्र फास्टली आता डिक्रीज व्हायला लागलं. याचं कारण काय झालं? आता टेम्परेचर डिक्रीज होण्यासाठी हे फ्रीजिंग मिक्सचर आहे बरं का जबाबदार. जो सिलेंडरच्या मिडल पार्ट मध्ये फ्रीजिंग मिक्सचर आहे, हा जो आउटर बाउल दिसतोय त्यात फ्रीजिंग मिक्सचर भरलेले, आणि त्यामुळं त्या पाण्याचं टेम्परेचर डिक्रीज व्हायला लागले. आता पाण्याचं टेम्परेचर डिक्रीज होताना व्हॉल्यूम कसं होतं? व्हॉल्यूम इन्क्रीज नाही, 4 डिग्री सेल्सिअस पासून सगळं एक लक्षात घ्या. जनरली सुरुवातीला 12 डिग्री सेल्सिअस होतं. 12च्या दरम्यान 11 झालं, 10 झालं, 9 झालं, 8 झालं, 7 झालं, टेम्परेचर कमी व्हायला लागलं. त्यावेळेला त्याचं व्हॉल्यूम काय होणार? पाण्याचं 12 वरून 10 वर आलं, 9 वर आलं, 7 वर, 6 वर, 5 वर टेम्परेचर आलं, तेव्हा त्याचं व्हॉल्यूम काय होणार? हेच महत्वाचं आहे इथं. तेव्हा त्याचं व्हॉल्यूम सुद्धा कमी होणार. हो, का रे कमी होणार? तर ते कॉन्ट्रॅक्ट पावणार. तुम्ही म्हणाल आता वेगळं सांगितलं नाही. अहो, 4 पासून ते वेगळं वागतंय. म्हणजे 4 ते 0, 0 ते 4 मध्ये, आता 5 पर्यंत, 5चं 4.5 झालं, तर त्याचं व्हॉल्यूम काय व्हायला पाहिजे? त्याचं व्हॉल्यूम डिक्रीजच व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. का बरं? का वाढायला पाहिजे? नाही, डिक्रीज व्हायला पाहिजे. हा, एकदा का ते 4 डिग्री सेल्सिअस झालं की ते मिनिमम व्हॉल्यूम असतं आणि त्याची डेन्सिटी मॅक्झिमम असते. त्यामुळे हे पाणी खाली तळालाच राहतं, ते तळालाच राहतं. आणि मग फ्रीजिंग मिक्सचरमुळे वरच्या पाण्याचीच कुलिंग होतं आणि त्याचं टेम्परेचर कमी 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 होऊ लागतं. चला, त्यांनी स्पष्टीकरणात हेच दिलेले. टेम्परेचर ऑफ द वॉटर इन द मिडल सिलेंडर lowers due to freezing mixture in the outer ball. Since the temperature of water there decreases, volume decreases. सुरुवातीला एक लक्षात ठेवायचं, टेम्परेचर कमी होतं. टेम्परेचर कमी झालं की व्हॉल्यूम हे कमी होतं, आणि व्हॉल्यूम कमी झालं की तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, छेद कमी झाला की किंमत काय व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे. आणि त्यानुसार डेन्सिटी, सुरुवातीला जे कंडिशन आहे त्याच्यामध्ये डेन्सिटी काय होत जाते म्हणून सांगितलं? इनक्रीज. द वॉटर विथ हायर डेन्सिटी मूव्स डाऊनवर्ड्स. हायर डेन्सिटी असणारं पाणी डाऊनवर्डला चाललं, आणि त्यामुळे लोअर थर्मोमीटर जो T1 चा जो आहे त्याचं रॅपिड फॉल इन टेम्परेचर होतं. टेम्परेचर वेगानं कमी कमी होत जातं. आता हे कुठपर्यंत चालतं असं? तर 4 डिग्री सेल्सिअस तापमान होईपर्यंत हे चालतं. आणि जेव्हा टेम्परेचर ऑफ वॉटर स्टार्ट्स डिक्रीजिंग बिलो 0 डिग्री सेल्सिअस, आणि जेव्हा पाण्याचं तापमान
4 डिग्री सेल्सिअसच्या खाली यायला लागतं, तेव्हा मात्र आता सगळं गणित बदलतं, व्हॉल्यूम वाढायला सुरुवात होतं आणि छेद वाढायला सुरुवात झाला की डेन्सिटी म्हणजे फ्रॅक्शनची किंमत काय होणार, कमी होणार. आणि तेच दिलंय, डेन्सिटी कमी व्हायला लागते आणि मग डेन्सिटी कमी झाली की ते कुठे जाणार, अपवर्ड डायरेक्शन. ज्याची डेन्सिटी जास्त आहे ते डाऊनवर्डला येणार आणि ज्याची डेन्सिटी कमी आहे ते अपवर्डला जाणार. टेम्परेचर ऑफ द वॉटर इन द अपर पार्ट T2 डिक्रीजेस रॅपिडली टू 0 डिग्री सेल्सिअस. त्याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस रॅपिडली होतं लगेच. आणि टेम्परेचर ऑफ द वॉटर इन द लोअर पार्ट म्हणजे T1 मधलं 4 डिग्री सेल्सिअस थोडा वेळ राहतं आणि हळूहळू 0 कडे येतं. आता होप्स ॲपॅरेटसची फिगर एक्झामला विचारली जाते. याचं स्पष्टीकरण सगळं तुम्हाला देता आलं पाहिजे. आणि हेच तुम्हाला ॲक्वेटिक ॲनिमल्स आहेत की नाही कोल्ड रिजन मध्ये, इथं पण हेच टेक्निक यूज केलं जातं. काय होणार आहे, सेम होप्स ॲपॅरेटस सारखं. आपण जे होप्स ॲपॅरेटस मध्ये प्रिन्सिपल पाहिलं आणि त्या प्रिन्सिपल नुसारच ॲक्वेटिक ॲनिमल्स इन द कोल्ड रिजन, थंड हवामानाच्या प्रदेशातले जे प्राणी आहेत ते जिवंत राहतात कसे, तर त्यासाठी आपल्याला होप्स ॲपॅरेटस मध्ये शिकलेल्या प्रिन्सिपलचा आधार घ्यावा लागेल. कारण हिमालय, तुम्हाला जम्मू काश्मीर, लडाख, अगदी अरुणाचल प्रदेश, सियाचीन वगैरे या भागामध्ये टेम्परेचर खूप खाली जातं, अगदी 0 डिग्री सेल्सिअसच्या सुद्धा खाली जातं. मग त्यावेळेला हे सगळे प्राणी काय करतात, जलचर जे आहे त्यांच्या बाबत नेमकं काय होतं, तर हे थोडंसं आता इथं समजून घेऊ. जनरली पाण्याचं टेम्परेचर कमी व्हायला लागलं की ते काय होणार आहे, ते कॉन्ट्रॅक्ट होणार आहे आणि ते कॉन्ट्रॅक्ट होत 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 व्हॉल्यूम कमी कमी होत जातं, डेन्सिटी वाढत जाते आणि डेन्सिटी वाढली की ते पाणी काय होणार, खाली येणार. बरोबर. हा, आता खाली येत चाललं पाणी डेन्सिटी वाढल्यामुळं. जसं जसं पाणी 4 डिग्री सेल्सिअस कडे जातं, 4 डिग्री सेल्सिअसला त्याचं व्हॉल्यूम मिनिमम बनतं. शब्द लक्षात ठेवा, पाठीमागं पण तुम्हाला सांगितलेलं आहे, खूप महत्वाचा शब्द आहे. 4 डिग्री सेल्सिअसला त्याचं व्हॉल्यूम मिनिमम बनतं आणि डेन्सिटी मॅक्झिमम बनते. आता त्यामुळं काय होतं, 4 डिग्री सेल्सिअसचं खाली आलेलं पाणी हे खालीच राहतं आणि पुन्हा ज्या वेळेला जसं T1 T2 थर्मोमीटरचं घडलं तसं आता हे पाणी खाली आहे, वर टॉपला जे पाणी आहे त्याचं टेम्परेचर कमी व्हायला लागतं, पण त्यावेळेला ते कॉन्ट्रॅक्ट होण्याऐवजी एक्सपांड पावतं आणि एक्सपांड पावल्यामुळे व्हॉल्यूम वाढतं आणि व्हॉल्यूम वाढलं की डेन्सिटी कमी होते आणि डेन्सिटी कमी झाल्यामुळं ते पाणी खाली येत नाही ना, ते पाणी खाली येऊ शकत नाही, ते वरच राहतं आणि कमी होत 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 टेम्परेचर ह्याचं 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत येतं आणि 0 डिग्री सेल्सिअसला त्याची डेन्सिटी आणखी कमी झालेली असते, त्याचं बर्फ बनतं आणि बर्फाचा आईसचा इथं वर लेअर दिसतो आणि खाली मात्र टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस असतं. बर्फ पुन्हा बॅड कंडक्टर ऑफ हीट आहे, त्यामुळे थंडीचं उष्णतेचं कंडक्शन होत नाही. बॉटमला तळामध्ये थंड हवामानाच्या प्रदेशातले तलाव, नद्या यांच्यामध्ये वरून बर्फ दिसतो, पण त्याच्या खाली पाणी असतं आणि त्या पाण्यामध्ये ते जलचर त्यांचं जीवन जगू शकतात. या ठिकाणी एक छोटासा आणखी एक प्रश्न आहे. कोल्ड रिजन मध्ये विंटर इन कोल्ड रिजन इन विंटर
द पाइप्स फॉर वॉटर सप्लाय ब्रेक अँड इव्हन रॉक्स क्रॅक. का बरं हे होत असेल? गेस करता येतोय? पहा, कोल्ड रिजन मध्ये पाईप किंवा रॉक क्रॅक का होत असतील? त्याच्यामुळे त्याचं व्हॉल्यूम वाढतं. बरोबर आहे. 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली पाणी गेलं की त्याचं कॉन्ट्रॅक्शन होण्याऐवजी एक्सपान्शन घडून येतं, व्हॉल्यूम वाढतं. आणि व्हॉल्यूम वाढलं, ज्या वेळेला व्हॉल्यूम वाढतं त्यावेळेला त्याच्यात असलेली जागा त्याला कमी पडते ना. आणि त्यामुळं पाईप म्हणा, रॉक म्हणा, पाईप ब्रेक होतात, रॉकला क्रॅक जातात. इव्हन तुम्ही घरी तुमच्या फ्रीजमध्ये प्लॅस्टिक बॉटल अगदी फुल भरायची आणि फ्रीजर सेक्शन मध्ये, डीप फ्रीज मध्ये ठेवून टाकायची. त्याचं बर्फ बनलं की काय झालेलं आढळतं? जर बाटलीचं टोपण व्यवस्थित पॅक केलेलं असेल तर तुम्हाला काय झालेलं आढळेल? कधी अनुभव नाही आला? बाटली फुटते. बाटली फुटती. आता का फुटली बाटली आहे त्या ठिकाणी? हेच रिझन आहे ना. का बरे बाटली? जागा त्याला कमी पडली आणि बाटली आपण काठोकाठ फुल भरली होती आणि टोपणातून पाणी लीक होणार नव्हतं. त्यामुळे त्या बर्फ बनताना ते एक्सपांड झालं, त्याला जागा कमी पडली आणि मग त्यानं काय केलं, त्या प्लॅस्टिकवर प्रेशर टाकलं आणि त्यामुळे ती बाटली फुटली. अशा रीतीनं हे अनॉमलस बिहेवियर हा पार्ट इथं पूर्ण झालेला आहे.